नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय काय आहे माहिती आहे का? आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज दुकानदारांनी आणलेला ट्रेंड आणि त्याच्यापेक्षा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं योग्य पद्धतीने नियोजन करणं ही योग्यता आहे. बघू शकता अशा लेवलचे ज्यांचं माल आहेत का आता काळा आलेलं वगैरे, किंवा ज्यांचं माल कमी पातळ बी असतील, थोडंफार असं पातळ बी असतील, तर अशा मालांवरती काय प्रॉब्लेम यायला लागला माहिती आहे का मित्रांनो? की चिलिंग म्हणजे थोडक्यात कसं असतं, 13 डिग्रीच्या टेम्परेचर ज्या ठिकाणी जाईल का त्या ठिकाणी जे आहे ते चिलिंग म्हणजे मालाच्या आतमध्ये ह्या पानाच्या आतमध्ये काळं स्पॉट येतात, चिलिंग येते. मग आता चिलिंग येऊ नये म्हणून काय करायचं सगळ्यात महत्वाचं, तर चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी घरगुती उपाय महत्वाचा आहे. तुम्ही औषध सोडून, ते काय नॅचरली गोष्ट आहे, ती औषध सोडून काय राहणार नाही. तर तुम्हाला मी पहिलं सांगितलं तसं बागत जे आहे तो पाला राहू द्या, एक सुद्धा वाढलं पान बागतलं कापू नका. मी तिथं जरा दिवस उलटा चमकत होता. तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, की बागतली अशी जी बाग आहे का तुम्ही बघू शकता, ही झाडाच्या कडनी पूर्ण कवर राहून द्या. अजिबात एक सुद्धा वाढलं पान बागेमधलं कापू नका. दुसरा मुद्दा, बागेमध्ये पाणी देताना पहाटेच्या आसपास पाणी द्यायचं. म्हणजे तुम्ही जर का केळीला पाणी देत असला ना, तर पहाट 3च्या पुढं पाणी सोडायचं. म्हणजे सकाळी काय असतं माहिती आहे का, जी बाष्पीभवन पाण्याचं गरमाई राहते, ज्या ठिकाणी आपण जर पाण्यात जर तुम्ही संध्याकाळी पाणी द्याल का 4 वाजता आणि ती पहाट गार पडतं, तर ती जास्त थंडीचं टेम्परेचर आणखीन कमी होतं. तर काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, की पहाटेच्या आसपास बागाला पाणी देणं हा चिलिंग मधला सगळ्यात मेन उपाय आहे. म्हणजे तुम्ही बघू चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी. जर का तुम्ही चिलिंग येण्यासाठी औषध आणायला गेला, तर औषध तुम्हाला दुकानदार देईल, पण त्याचा रिझल्ट काहीच नाही, कारण औषध ही चिलिंगवर नाहीच आहे. तर महत्वाचं काय माहिती आहे का, तुम्ही पहाट 4च्या मिनिमम 4 तरी वाजता पाणी द्या. 4 ते 7 6 पाणी द्या. मग तुमचे शेड्यूल जसा लाईटीच असेल तसं पाणी द्या. बागाला पाणी भरपूर द्या, पाणी कमी करू नका. पाणी कमी केल्याने बागाची पानं कमी होतील आणि ही होणार नाही काय, म्हणजे मालाची क्वालिटी राहणार नाही. तर बाकी काय नाही, क्वालिटी अशी टॉप लेवलची राहिली पाहिजे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो. त्याच्यासाठी चिलिंग म्हणजे थोडक्यात कसं आहे, सगळ्याच गोष्टींनी माल आहे तो चांगला राहतो. तर चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी किरकोळ गोष्टी द्या. आणखीन बी काय गोष्टी आहेत, दूर वगैरे करणं, पण ते काय एवढ्या कारगर सक्सेस नाहीत. पहाटे पाणी देणं ही सगळ्यात सक्सेस गोष्ट आहे ह्या चिलिंग ह्याच्यातली. आणि मी काय ह्या 2 आणि 3 वर्षात केली क्षेत्रात आलोय असं नाही, मी जवळपास 10-12 वर्ष झालं, 15 वर्ष झालं केली करतोय मित्रांनो. तर चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी नॉर्मल गोष्टी आहेत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.